गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रेय समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरो प्रथम पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या हसन स्वभावाला तुझी
तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडं पंढरीराय सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराये ठेवितो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध असे असणारे ज्याला पंचम वेद म्हटलं जातं, ज्यांनी स्वतःच्या संसारावर शून्य घालून परमार्थासाठी अहोरात्र तुमच्या आमच्या कल्याणासाठी ज्यांनी देह स्वतःचा झिजवला अशी वैराग्याची मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा संतांचंच महात्म्य वर्णन करून सांगणारा अभंग. संत महात्म्य जीवनामध्ये असल्याच्या नंतर काय आपलं जीवन घडवतात आणि त्यांचे उपकार किती आहेत या अभंगामधून ते वर्णन करतात. विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून संतांचं महात्म्य काय आहे जीवनामध्ये आणि त्यांचे उपकार आपल्यावर किती आहेत हे मात्र सांगत आहेत. कारण काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. कारण तुकोबराय सांगतात माझ्या वाणीनं मी संतांचा उपकार केवढा आहे आणि जीवनात किती संतांचे उपकार आहेत हे माझ्या वाणीनं वर्णन करू शकणार नाही. त्यांचे एवढे उपकार आहेत की त्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये मी काय देणार आहे. माझ्याकडे काहीच नाही, फक्त एकच आहे ती म्हणजे जीवदशा आणि ती जीवदशा मी संतांच्या चरणाजवळ अर्पण करील असं तुकोबराय सांगतात. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. अरे एवढंच काय तर संत महात्म्यांनी सहज जरी आपल्याला काही सांगितलं तर त्यापासून आपलं कल्याणच झालं या जीवाचं. कारण हा जीव वास्तविक पाहता शिव स्वरूप होता, परंतु यांनी स्वतःच्या अज्ञानानं जीवदशा प्राप्त केलेली आहे. तीच जीवदशा संतांच्या चरणाजवळ अर्पण करायची आणि त्या अर्पण करण्यासाठी संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केला. उपदेश केला म्हणजे सहज सांगितलं की बाबा रे तू जीव नाही, काय आहेस, शिव आहे असं सहज सांगितलं. परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये किंवा ते ऐकल्यामुळे माझ्या जीवनाचं एवढं कल्याण झालं की तुकोबराय सांगतात सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकविती. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात म्हणजे दृष्टांत दिलाय तुकोबरायाने. कशाचा दृष्टांत दिला की संत महात्म्याचं जीवनामध्ये किती महत्व आहे. कारण संत महात्मे एवढं प्रेम करतात या जीवावर, एवढं प्रेम करतात की तेवढं प्रेम कोणीच करू शकणार नाही. आता सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोण करणारा असेल आपल्यावर तर फक्त ती एकच आहे महाराज, ती म्हणजे आई. आणि आईच्या पुढे गेलं तर जसं गाय एखाद्या वासरावर प्रेम करती, किती प्रेम करती, एवढं प्रेम करती ती दिवसभर रानामध्ये चरती, परंतु संध्याकाळच्या वेळेला त्या वासराच्या ओढीनं ती जशी घरी धावत येते तेवढं संत महात्म्याचं जीवनामध्ये फायदा आहे. आणि संत महात्मे तेवढंच या जीवावर प्रेम करतात. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात तुका मने वत्स धेनु येचे चित्ती, तुका मने वत्स धेनु येचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराये
सेवितो हा पायी जीव थोडा. हा झाला सरळ सरळ अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ. हॅलो, मागच्या महिला मंडळ झोपल्या तरी चालतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी द्यायचा तो परिहार असा. आपल्या या हिंगोली जिल्ह्यातलं तीर्थक्षेत्र 12 ज्योतिर्लिंगापैकी जे 8वं ज्योतिर्लिंग आहे असं हे नागनाथांचं सुंदर अशा प्रकारचं पवित्र ठिकाण. आणि या पवित्र ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये शिव महापुराण कथा, शिव महापुराण कथा आहे. आणि तसेच हा कीर्तन महोत्सव सोहळा गेल्या 4 दिवसापासून 3 दिवसापासून आपण हा कीर्तन सोहळा साजरा करत आहोत. तर या अखंड हरिनाम सप्ताहाचे संयोजक नियोजक कोण असतील तर आमचे प्रेमळ असे गोड स्वभावांचे परम प्रेमस्नेही हरिभक्त परायण पांडुरंगजी महाराज पिंपरीकर यांच्या नियोजनाखाली आणि तुमच्या सर्व सहकारी मंडळीच्या माध्यमातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. कारण हा अखंड हरिनाम सप्ताह करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही महाराज. कारण या सप्ताहासाठी एकट्या माणसांचं काम आहे काही नाही. इथे सांगितलेलं आहे एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. अनेक जणांनी सहकार्य करावं लागतं तेव्हा हा काय होतो, मेळ एकत्र होतो. अशी या ठिकाणी गायनाचारी मंडळी सुद्धा काही साधी का महाराज. कारण माझं भाग्य समजते मी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं गोड नियोजन आहे आणि साऊंड सिस्टीम सुद्धा गोड आहे. याच्यामध्ये मोठे मोठे अन्नदाते, कारण भरपूर जण आहेत याच्यामध्ये, आमदार खासदार सर्वच महात्मे आहेत बरं का. परंतु तेवढ्याचे नाव घ्यायला आपलं सगळं कीर्तन संपून जाईल. म्हणून सर्वांनाच धन्यवाद. आणि असंच भरभरून माझ्या पांडुरंग महाराजाला तुम्ही सढळ हाताने मदत करत चला. ती आणि सत्कार्य असे करत राहा. विठ्ठला विठ्ठल. विशेष सांगायचं म्हटलं म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वत्र अशा प्रकारचं लाडकं चॅनल ते म्हणजे माऊली कीर्तन सोहळा. या चॅनलवरती आपल्या बऱ्याच थोर महात्म्यांची कीर्तन आहेत बरं का. म्हणजे अच्युत महाराज दस्तापूरकर असतील, माऊली महाराज मुडेकर असतील आणि असे म्हणजे जेवढे महात्मे आहेत त्यांची कीर्तनं तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी मिळतील बरं का. म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लगेच लाईक द्या, हे की नाही. गोड दादा तुम्ही चॅनल घेऊन आलात, तुमच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. तसेच जय हरी चॅनल हे बोखारे पांघरा येथील आहे. आपल्याला सांगितलं बोललेची नाही आता देवा विन काही, आपल्याला देवा विन काहीही बोलायचं नाही. म्हणून आपल्याला कोणीही प्रकारची भीती नाही. आता मज भय नाही पै कोणाचे, या पद्धतीने आपल्याला काही भीती नाही महाराज. म्हणून यूट्यूब चॅनलवाले जय हरी जय हरी. तुमच्या कोटी कोटी धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि सर्वच मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सेवेकडे वळूया. भगवान परमात्मा या सृष्टीवरती ज्या वेळेला पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते, कारण या सृष्टीवरती फक्त
फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याची सत्ता आहे, हे की नाही? कारण त्याची सत्ता आहे म्हणतात. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या सत्ते. म्हणून सांगितलं की माझ्या परमात्म्याची सत्ता या जगतावर आहे महाराज. त्याच्याशिवाय काहीही हलू शकत नाही आणि त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही. मग तो परमात्मा आपल्याला जर प्राप्त करायचा असेल तर आपल्या मनानं करावा का? मग प्रश्न आहे महाराज. कारण आपल्या मनानं परमार्थ कधीही प्राप्त होणार नाही. कारण मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. अहो, मनाच्या मार्गाने जर जाल तर 100% आपल्याला धोका आहे. परंतु हरिपाठामध्येच सांगितलं, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती, संताचे संगती मनोमार्ग गती, मनोमार्ग संताचे संगती, मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीनं जर गेलं तर या मनाला काय भेटतं? मार्ग भेटतो, मार्ग. आणि मन मात्र मग काय होतं? स्थिर राहतं. आणि मग मात्र आपल्याला भगवंताची प्राप्ती नक्की होणार. कारण संताच्या संगतीमध्ये जायचंय महाराज, परंतु संत भेटतील कुठे हा मोठा प्रश्न आहे. कारण संताची भेट व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, है की नाही? अहो, कदाचित आपल्याला वाघाचं दूध सुद्धा भेटू शकेल, परंतु संताची भेट मात्र फार अवघड आहे हो. बहुआ बघारा आहे संत भेटी, बहुआ बघारा
विठ्ठल विठ्ठल बहु अवघड आहे संत भेटी परी जग झेटी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, खूप अवघड आहे संताची भेट. मग संताची भेट जर अवघड आहे तर मग संत भेटतील कुठे? संत भेटण्यासाठी नाथ बाबा सुंदर सांगतात वर्णन करून नाथ भागवतामध्ये की निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लागते पाठोवाटी तय भेटी होय हरिप्रियाची. सांगितलं की जर संताची भेट व्हायची असेल तर आपोआप नाही होत, याच्यासाठी निष्काम पुण्य लागतं. निष्काम पुण्य केल्याच्या नंतर संत शोधाय जाण्याची गरज नाही. काय होते? आपोआप संताची भेट होती, आपोआप. परंतु तशी निष्काम सेवा जीवनामध्ये घडावी. जीवनात निष्काम सेवा जर केली, आता इथं निष्काम कोणाला काही सेवा करा वाटते का महाराज? नाही वाटत ना हो. अहो कीर्तनकाराला वाटते आमचं 5,000चं पाकिट असावं. म्हणजे साधारण आता या महाराजांच्या सेवेमध्ये मृदंगाचार्याला वाटते एके दिवशीचे मला कमीत कमी 3,500 तरी असावे. गायनाचार्याला वाटते आम्हाला निस्ती कीर्तनाचे 4-4 हजार तरी कमीत कमी असावे. म्हणजे प्रत्येकाला काय हे सोडा, परंतु व्यवहारात सुद्धा कोणीतरी निष्काम सेवा करायला तयार आहे का? जाऊ द्या, व्यवहारातलं सोडा. आपल्या लेकराला सुद्धा निष्काम सेवा करा वाटते का? त्याला जर सांगितलं ए बाळा दुकानात जाय बरं, तो म्हणला काय आणायचंय आई? हे 10 रुपये घे आणि एक 5 रुपयावाली पत्तीची पुडी आण. ते म्हणला मग 5 रुपयाचं काय आणू? म्हणले काहीच नको. मग मी 5 रुपये घेईन. काय म्हणते? हसायला तू म्हणतो काय? नाही का? अरे लहान लेकरू सुद्धा निष्काम सेवा करायला तयार नाही. आपणच जन्म दिलेला आहे त्या बाळाला, परंतु तोच आपलं निष्काम काम करत नाही, निष्काम सेवा करत नाही. प्रत्येकाला वाटते की मला कामाचा काही ना काही मोबदला भेटावा. प्रत्येकाला वाटते. कोणाला वाटते निष्काम सेवा करावी? कोणालाच वाटत नाही. मग निष्काम सेवा जर करावी असं वाटत नाही, आपल्याला कधी संताची भेट होईल? अजिबात होणार नाही महाराज. संताची भेट होणार नाही, म्हणून निष्काम सेवा करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आता उदाहरण, आता वास्तविक पाहता आम्ही 10-10 हजार घेतो, परंतु महाराजाच्या कीर्तनामध्ये काय नाही. महाराज म्हणले का एवढंच पाकिट, ठीक आहे. मग आता आमची बाकीची ती 10,000ची जी सेवा होती ती निष्काम अर्धी झाली ना? झाली का नाही? हो म्हणत जंजोऱ्यानं. म्हणजे महाराजाला खरे पण वाटत. आणि म्हणून निष्काम सेवा कोणाला वाटत नाही. निष्काम सेवा झाल्याशिवाय माणसाला जीवनात संताची संगती भेटत नाही. आणि जर का आपल्याला असं वाटत असेल संताची संगती घडावी, संताची संगती घडण्यासाठी निष्काम सेवा करावी, कोणत्या पद्धतीनं का होईना, तुम्हाला जर वाटत असेल का सेवा कोणती करावी, अरे तुम्ही या सप्ताहासाठी नुसतं अन्नधान्य जरी दिलं, जाऊ द्या 10 किलो इथं आणून गहू जरी आणून दिले तरी त्याच्यातून तुमची सेवा होती की नाही? तुमच्याच्यानं एखादा कट्टा तांदळाचा इथं दिला तरी सेवा होती. एखादा पिपा तेलाचा दिला तरी बी तुमची सेवा झाली की नाही? का तुम्ही त्याच्या मोबदल्यात काही मागता? नाही मागणार ना महाराज. ती तुमच्या तिकडं वरती तुमच्या दप्तरावर लिहिल्या जाणार आहे. कुठं? वरी यमराजाच्या दरबारामध्ये. अरे तुम्ही संसारामध्ये कितीही काही करा, संसारामध्ये किती जरी काही केलं तरी महाराज सांगतात भवाची पुरी वाहवाचे भवाची सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची ये पुरी वहवसी. अरे संसारामध्ये कितीही तुम्ही भरपाई करा, किती संसारामध्ये करा, परंतु कधीही ते म्हणतात संसार हा केळीचं पान आहे. कशाचं? केळीचं पान. केळीचं. तुम्ही केळीचं पान एखाद्या जाग्यावरून फाटलं आणि डबल ठरवलं तुम्ही की सुई आणि दोरा घ्यावा आणि तितकं फाटलेलं पान आपण शिवून घ्यावं आणि नंतर या पंगतीत वाढावं. जिथं तुम्ही सुई टोचाल त्या जागून पुन्हा ते फाटणार. आणि संसार त्याच प्रकारचा आहे. म्हणून संसारासाठी तुम्ही किती बरोबरी करा, परंतु तुम्हाला कधीही संसार साध्य होणार नाही. कारण संसाराचं मूळच कसं सांगितलं? संसार दुःख मूळ क्रांती नाही कोठे रात्र दिवस विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळा काम क्रोध लोभशूने पाठी लागली ओढाळा कवना मी शरण जाऊ हो दृष्टी देईल निर्मळा दृष्टी देईल निर्मळा धर्माचा गोसदैवाचा जे परोपकार अंधारा दृष्टी देतो त्याचे नाव संसार हा दुःख रूप आहे. म्हणतात की या संसारामध्ये पाहायला गेलं तर सुख कुठेच भेटणार नाही. कारण सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताए वडे दुःख पर्वताए वडे दुःख पर्वताए जवा पाडे दुःख पर्वताए वडे. सुख पाहता जवा पाडे. जव म्हणजे कळते का? नाही.
जवस चटणी खातो ना आपण त्याची, फक्त एका जवसा एवढं सुख जर शोधायला गेलं तर पर्वता एवढं दुःख आपल्या पदरात पडत असतं. म्हणून कधीही माणसानं काय केलं पाहिजे, सुख असो किंवा दुःख असो काय केलं पाहिजे, सारखं समान राहिलं पाहिजेत. म्हणतात सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उदबोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तुझी एक हरिरंगीणाचे, हे राम कृष्ण गोविंद सदा स्मरे वाचे. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्याला सुख आणि दुःख समान वाटतं ते कधी सुखामध्ये आनंदी होत नाही, जो कधी दुःखामध्ये दुःखी होत नाही त्याला संत महात्मे म्हणतात. मग अशा संत महात्म्याची शरणागती करावी, कारण संत महात्म्याची अशा शरणागती केल्याच्या नंतर ते आपल्या ठिकाणचं जे अज्ञान आहे, कोणतं अज्ञान आहे, मीचच अज्ञान आहे, मी कोण आहे, आहे मी हा कोण, करावा विचार, 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 आहे मी हा मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबा म्हणतात मी कोण आहे याचा विचार करा महाराज, कारण प्रत्येकाला मी 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 करायची सवय, पण कोण मी आहे तरी कोणता मी, अरे देह मी आहे की इंद्रिय मी आहे की प्राण मी आहे, नेमका आहे तरी कोण तू. मग याचा विचार सांगितलं, कारण मी तो हा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधवा याच देही. मग या देही कोण आहे, या देही एकच आहे, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, किंवा जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो राम आहे ना तोच मी आहे, दुसरा तिसरा कोणीच नाही. आणि तो मी कळून घेण्यासाठी आपल्याला संत महात्म्याची शरणागती करायची, कारण संत महात्मेच हे कळून देतात, इतर कोणीही जीवनामध्ये कळवून देणार नाही. आणि म्हणून हे जेव्हा कळते संत महात्म्याच्या संगतीमध्ये, त्यावेळेला मात्र माझे तुकोबाराय सांगतात की काय सांगाव महाराज माझ्या संताचे, काय सांगू आता
आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगावं महाराज, कारण माझ्या जीवनामध्ये एवढा अंधकार होता, एवढा अंधकार होता की त्या अंधकारामध्ये मी सतत झोपेत होतो. आणि म्हणून संत महात्मे आले आणि संत महात्म्याने मला जाग करण्याचं काम केलं. आता कदाचित म्हणाल तुम्ही तुकोबराय का सततच झोपत होते का, सतत झोपत होते का. आणि दुसऱ्या संत आला आणि दुसऱ्या संतांनी तुकोबरायला जाग करण्याचं काम केलं. वास्तविक पाहता हे तुम्हा आम्हाला उपदेश आहे. आपण वास्तविक पाहता झोपेमध्ये आहोत. आता महिला मंडळ म्हणेल आम्ही जर झोपेत असतो तर इथं कीर्तनाला येऊन बसलो नसतो, है की नाही. कीर्तनाला आलो असतो का, नाही. परंतु कोण्या झोपेत आहोत. आणि कारण अवस्था 3 आहेत की नाही. माणसाला अवस्था माहित नाहीत महाराज. आता पांडुरंग महाराज अवस्था नाही, माणसाला वाटायला आमची व्यवस्था झाली पाहिजे. अवस्थाशी काही घेणं देणं नाही. व्यवस्था अगोदर विचारतात, तिथं येतो आमची व्यवस्था आहे का. बसणाऱ्याला सुद्धा वाटते आमची व्यवस्था बसण्याची असावी. अवस्था 3 आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. 3 अवस्थापैकी जाग करण्याचं म्हणजे जागृतीत येण्याचं संत महात्मे काम करत असतात. मग आपण सुषुप्तीत आहोत का. अहो सुषुप्तीत तर लई चांगली गोष्ट आहे असणं, कारण सुषुप्तीमध्ये भगवान परमात्म्याचं म्हणजे जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होत असतं. मग आता तुम्ही म्हणाल नेमकी अवस्था कोणती चांगली आहे, जागृती आहे का सुषुप्ती आहे का स्वप्न आहे. कारण स्वप्न तर एक स्वप्नच असतं. काय कोणी कोणतं स्वप्न पाहतंय, कोणी कोणतं स्वप्न पाहतं, परंतु ते स्वप्न कधी साकार होतं का महाराज. पण फुकटाचं पाहायला काय हरकत आहे. पाहिलं पाहिजे, चांगलं स्वप्न जीवनात पाहिलं पाहिजे. कारण स्वप्न पाहायसाठी काय आपल्याला पैसे लागत नाही. माणसाचं जीवनामध्ये एक दिवस स्वप्न साकार होत असतं. म्हणून स्वप्न पाहावं, पण कोणतं की एक दिवस मी या जीवनामध्ये आलो, कशासाठी आलो, काय करायचंय, कोण्या मार्गाने जायचंय आणि नेमकं देवाने मला हा देह प्राप्त करून दिला, कशासाठी दिला असं. देवे दिला देह भजन गोवाला. हो हो.
देवाने देह दिला कशासाठी? भजनासाठी. कारण हा देह दिल्याच्या नंतर हे आपल्या ताब्यात नाही बरं का. कारण देह हे काळाचे, धन कुबीराचे, तेथे मनुष्याचे पाल आहे. तेथे मनुष्याचे पाल आहे.